मीरा भाईंदर शहर हे संपूर्ण महाराष्ट्राचं एक केंद्र बनलेलं आहे। प्रत्येक गोष्टीमध्ये मीरा भाईंदर शहराचं नाव येतं, पण सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मीरा भाईंदर शहरामध्ये काही दिवसापासून अंमली पदार्थ विकणाऱ्यांच्या मुसक्या पोलिसांमार्फत आवळल्या जात आहेत। एक आपल्याच इकडच्या मीरा भाईंदरच्या काही समाज माध्यमांनी बातमी दाखवली आणि ह्या बातमीची दखल स्वतः खुद्द परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली आणि त्या आरोपीला पकडण्यामध्ये सर्वात मोठं यश आलं। त्या आरोपीला पाठीशी घालणाऱ्या हवालदारालाही निलंबित करण्यात आलं। या मीरा भाईंदर शहरामध्ये शून्य अंमली पदार्थ अशी विशेष गुण घेऊन इकडचे जे सीपी आहेत किंवा पोलीस आयुक्त आहेत यांनी हा हाताशी घेतलेला एक त्याचाच भाग म्हणावा की आजचा दिवस मीरा भाईंदरकरांसाठी हा आनंदाचा दिवस आहे। ड्रग पेडलर जो मुख्य आरोपी आहे जो कासिम याला गोव्यावरून त्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलेलं आहे। नक्की याच्याबरोबर अजून किती साथीदार आहेत हा चौकशीचा विषय आहे। परंतु मीरा भाईंदर शहरामध्ये ही सुरू झालेली मोहीम ही मीरा भाईंदर शहराच्या तरुणांसाठी खूप उपयुक्त आहे, कारण मीरा भाईंदर शहराच्या तरुणांना अंमली पदार्थ आणि ह्या व्यसनाच्या अधीन करून या काळोखात रात्रीचा वापर करून या प्रत्येक ठिकाणी असे हे पेडलर जागेवरती आहे। यांच्या मुसक्या आवळणं ही काळाची गरज आहे। परिवहन मंत्र्यांनी ही घोषणा केल्याच्या नंतर पोलिसांनीही ह्याच्यावरती फार मोठा हातभार लावायला सुरुवात केलेली आहे। परंतु आता दोन गोष्टी अशा होतात की काही पोलीस आहेत ते ह्या ड्रग पेडलरना पाठीशी घालतात आणि काही आहेत त्यांच्यावरती कारवाई करतात। याच्यावरती आज क्राईम ब्रांचचे जे पोलीस उपायुक्त आहेत यांनी सर्वात मोठा खुलासा केला। त्यांनी सरळ सांगितलं की अंमली पदार्थाला जो श्रेय देईल किंवा त्या व्यक्तीला श्रेय देईल त्या प्रत्येक व्यक्तीवरती याच्यावरती कारवाई करण्यात येईल। नक्की त्यांनी कोणत्या कोणत्या गोष्टीवरती खुलासा केला आणि ह्या आरोपीबाबत त्यांच्याकडे अजून काय माहिती आहे आपण त्यामध्ये एक आहे की काशीगाव पोलीस स्टेशनला मे महिन्यामध्ये एक गुन्हा दाखल झाला होता, ज्याच्यामध्ये 116 ग्रॅम MD पकडण्यात आलं होतं आणि त्यातील मुख्य आरोपी जो आहे कासिम खान हा गुन्हा दाखल झाल्यापासून जवळजवळ 1.5 महिने फरार होता। तर त्याचा शोध अंमली पदार्थ विरोधी पथक घेत होतं। त्याचबरोबर मध्यवर्ती गुन्हे तपास पथक जे आहे त्यांनासुद्धा याच्या आरोपीचा शोध घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या। सदर आरोपीचा सेंट्रल युनिट जे आहे त्यांनी टेक्निकल सर्वेलन्सचा वापर करून त्याला नॉर्थ गोवा या ठिकाणी ट्रेस केलं आणि त्यानंतर काल त्याला तिथून कोर्टचं ट्रान्झिट रिमांड घेऊन आज आपल्या इकडे आणलेलं आहे। याच्यावरती पूर्वी 2 गुन्हे अंमली पदार्थ विक्रीचे आहेत आणि हा तिसऱ्या गुन्ह्यामध्ये सुद्धा तो वॉन्टेड होता आणि त्याच्याकडून आपल्याला एक कुठून तो माल आणत होता, इथं कुणाकुणाला सप्लाय करत होता, एक मोठं आपल्याला रॅकेट याच्यामध्ये मिळण्याची शक्यता आहे। आपल्या हद्दीमध्ये कुठेही असं काही ड्रग्सची विक्री वगैरे होत असेल तर आपण तात्काळ नजदीकच्या पोलीस स्टेशन किंवा क्राईम युनिट आहे किंवा आमचा 112 आहे किंवा हेल्पलाईन नंबर आहे त्याच्यावरती आपण माहिती देऊ शकता। आपली ओळख जी आहे ते गोपनीय ठेवण्यात येईल। त्याचबरोबर आमचे मीरा भाईंदर वसई विरार पोलिसांची जी वेबसाईट आहे त्याच्यामध्ये सुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर दिलेले आहेत। आपण ड्रग्ज विक्री संदर्भात माहिती त्याच्यावरती शेअर करू शकता। आपलं ओळख जे आहे ते गोपनीय ठेवण्यात येईल आणि अशा सर्व प्रकारच्या विक्रेत्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल। खरंच ही आनंदाची आणि एक अभिमानाची गोष्ट आहे की स्वतः पोलीस उपायुक्त आणि पोलीस आयुक्त ह्या मीरा भाईंदर शहरातील यांनी अग्रेसर एक भाग घेऊन ह्या मीरा भाईंदर शहरातील अंमली पदार्थ विकणाऱ्यांना आणि अंमली पदार्थ जे कोण सेवन करत असेल यांच्यावरती कारवाई करण्याचा ठेका त्यांनी आधी हातमध्ये घेतलेला आहे। त्यांनी जनजागृतीचा एक मेसेज सुद्धा दिला की तुम्ही आम्हाला ही गोष्ट कळवा, तुम्ही तुमचं नाव तुमची माहिती ही गुप्त ठेवण्यात येईल, कारण ह्या मीरा भाईंदर शहरातून हे अंमली पदार्थ विकणाऱ्यांना हे पूर्ण नष्ट करायचं आहे। मीरा भाईंदर शहरातील ही जे तरुण आहेत यांनी नको त्या व्यसनातील होऊ नये यासाठी लावलेली ही चळवळ आहे आणि ही लोक चळवळीला आपण सर्वांनी मीरा भाईंदरकरांनी ही साथ द्यावी ही आम्ही आमच्या समाज माध्यमातून आम्ही तुम्हाला कळवतो। अधिक बातमीसाठी आपण पाहत राहा नवराष्ट्र डिजिटल।